हाय गाइस, नमस्ते, हर हर महादेव. सो आज मी बनवणार आहे मिक्स व्हेज विथ झिंगा. ओके, सो त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कशी बनवते. सो मी आता ऑलरेडी राईस बनवून ठेवलं आणि झिंगा साफ करून ऑलरेडी मी ठेवला होता आणि सगळं व्हेजेस कापून ठेवले होते. आता मी हे तेलामध्ये घेतलं कांदा आणि राई, जिरे आणि कढीपत्ता. नॉर्मली आपण जसं तडका देतो तसं मी दिला आहे. ओके, सो त्यानंतर आता मी कांदे टाकल्याच्यानंतर मी टोमॅटो कापून घेणार आहे एकदम बारीकमध्ये. ठीक आहे, सो आता मी कांदे फ्राय करते आहे त्यामध्ये तेलामध्ये आणि अद्रक लसूणचा पेस्ट टाकलं आहे मी यावेळेला की ते कांद्यामध्ये आणि फ्राय होऊन जातं चांगलं. सो त्यानंतर मी थोड्या वेळाने टोमॅटो पण टाकून घेतलं ह्यामध्ये. टोमॅटो टाकल्याच्यानंतर ह्याला मस्तपैकी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. सो त्यानंतर आपले नॉर्मल स्पायसेस टाकायचे आहेत, हळद, मिरची पावडर, धनिया पावडर. त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहे झिंगा. ही सुकट आहे ॲक्च्युली, झिंगा बोलते, सॉरी, सुकट आहे. सो ती टाकून घेतल्याच्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला ह्याला. ॲक्च्युली माझ्याकडे स्टँड नाही आहे सो म्हणून कॅमेरा हलतो आहे. सो ते टाकल्याच्यानंतर बघा मी आता ह्याच्यामध्ये मटर आहे, आलू आहे, वांगी आहे, फरसबी आहे. सो मी हे सगळं मिक्स करून त्यामध्ये कापून वॉश करून घेतलं आणि टाकलं. सो आता आपल्याला ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला आपल्याला मस्तपैकी शिजवून घ्यायचं. ठीक आहे, सो आता ह्याला मस्तपैकी मिक्स करून आता मी ह्याला ढाकून शिजवायला घेणार आहे. ठीक आहे, इकडे आले आमची सासूबाई बघायला काय करते मी. सो आता मिक्स झालेला आहे मस्तपैकी. तुम्हाला यामध्ये कोकम टाकायचं तर तुम्ही ॲड करू शकता. आणि साईड बाय साईड मी इथे डाळ पण शिजवायला ठेवते. तूर डाळ आणि मूग डाळ आहे, त्यामध्ये फक्त मी हळद आणि टोमॅटो टाकले आणि मी साईडला बघितलं की वाफेवरती शिजते की नाही प्रॉपर वेमध्ये. सो आता मी इथे घेतलं कढीपत्ता, राई, जिरा आणि लसणचा तडका देऊन आणि हिंग टाकणार आहे मी याच्यामध्ये. सो त्याचा तडका देऊन हिंग टाकून मस्तपैकी डाळीला तडका द्यायचा आपल्याला. लसूण चांगले लाल शिजवायचं आपल्याला. लसूण हे झाल्यावरती आपण त्यात डाळ टाकायची. मग त्यानंतर वरतून धनिया टाकायचा. आणि मी डाळीमध्ये ॲक्च्युली कोथिंबीर खूप टाकते सो बिकॉज मला आवडतं म्हणून. सो ते झाल्याच्यानंतर आता साईडला मी पीठ मळून ऑलरेडी ठेवलं होतं, आता चपात्या बनवून घेते.